कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आणि भगवद्गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन 18व्या अध्याय जो मोक्ष संन्यास योग आहे त्याच्या 3ऱ्या भागाला मी आता सुरुवात करत आहे. जसं 17व्या अध्यायात 3 गोष्टींचा विचार केला आहे तसं या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञान 3 प्रकारचं, बुद्धी 3 प्रकारची, कर्ता 3 प्रकारचा, धैर्य 3 प्रकारचं असं सांगितलेलं आहे. मागच्या भागामध्ये आपण कर्ता कसा असतो आणि तो कर्ता सात्विक कुठला कर्ता आहे म्हणता येईल, राजस कोणता आणि तामस कोणता, ज्याला कोणताही मी माझं म्हणत नाही, धैर्य उत्साहाने युक्त असतो, कार्याची सिद्धी हो अथवा न हो अर्थातच तो त्या बाबतीमध्ये अलिप्त राहतो, तो सात्विक करता. त्यानंतर आपण राजस करता, रागी कर्मफलप्रेषु हिंसात्मक शुचीही असं अशुचीही म्हटलेलं आहे. असं हिंसात्मक अशुद्ध आचरण करणारा तो आपण करता पाहिला, त्याला आपण राजस. आणि अयुक्त प्राकृत शब्द शठो नैष्कृतिक कोलसा विषादी दीर्घसूत्रीचं करता तामस उच्च. जो अयुक्त आहे, अयुक्त आहे म्हणजे काय करावं ते त्याला समजत नाही, जो रड्या आहे, जो स्तब्ध आहे म्हणजे घमेंडखोर आहे, अतिशय उन्मत्त आहे आणि विषादी दीर्घसूत्री करायला खूप वेळ लावतो, चालढकल करतो, असा करता जो आहे त्याला आपण तामस करता असं म्हटलं होतं. किंवा गीतेतलं हे विश्लेषण आपण या श्लोकाचं पाहिलं होतं. आता पुढे आपण बुद्धी आणि धृती म्हणजे धैर्य यांचा विचार भगवंत कसं सांगतायत. बुद्धैर्भेदम धृतेश्चैव गुणतस्त्रिविधम शृणु प्रोच्यमान शेषेण धत्वेन पृथक्त्वेन धनंजय म्हटलेलं आहे. हे धनंजया, बुद्धीचे आणि धैर्याचे सुद्धा सत्व, रज आणि तम या 3 गुणांनुसार 3 भेद कसे आहेत ते माझ्याकडे कडून आता पूर्णपणे सांगितले जात आहे. माणसाला जन्मताच बुद्धी मिळालेली आहे. कोणाची बुद्धी तलक, कोणाची मंद, कोणाची मध्यम. मानसशास्त्रज्ञ तर म्हणतात एखाद्या घंटेच्या आकारासारखं ही घंटाच अशी असते, तसं अतिशय प्रतिभावान संपन्न अशी बुद्धी ज्यांना आहे, जिनियस ज्याला म्हणता येईल, आईन्स्टाईनसारखे लोक, न्यूटनसारखे लोक हे समाजात हे वरती टॉपला असतात आणि बाकी सगळे जे असतात ते फारच, आणि एका बाजूला मतिमंद आणि एका बाजूला सर्वसामान्य अशी असते घंटेसारखी स्थिती. पण बुद्धीसुद्धा माणसाला मिळालेलं आहे, एक मानवेतर प्राण्यांपेक्षा वरदान आहे आणि ती 3 प्रकारची असते माणसाची. आणि म्हणून आपण मागे अध्यायात पाहिलं होतं की अंतिम क्षणाला जी माणसाचे विचार मनात येईल त्यानुसार माणसाला पुढील जन्म हा प्राप्त होत असतो. ती बुद्धी कशी आहे, प्रवृत्तींच्या पहिल्यांदा विचार केलेला आहे सात्विक बुद्धीचा. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्ये भयाभयी बंध मोक्षमचे यावेती बुद्धीचा पार्थ सारथी. हे पार्था, बुद्धी सात्विक कोणती आहे, प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्तव्य, कार्य आणि अकार्य, भय आणि अभय, बंध आणि मोक्ष, हे सगळं यथार्थपणे जी बुद्धी जाणते त्याला सात्विक बुद्धी असं म्हणतात. प्रवृत्ती म्हणजे ह्या जगात जे काही आहे, काय आहे प्रेयस, काय आहे, काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल विश्लेषण आणि संश्लेषण 2 पद्धती आहेत तत्त्वज्ञानात किंवा व्यवहारात. काय कोणत्याही गोष्टीचं पृथक्करण केलं की त्याचं ज्ञान आपल्याला नीट प्राप्त होत असतं. वैज्ञानिकसुद्धा कोणत्याही गोष्टीचं संशोधनात पृथक्करण करत असतात. तर काही वेळेला ॲज ए होल संकलनात्मक ज्ञान किंवा संश्लेषणात्मक ज्याला सिंथेटिक म्हणजे ॲनालिटिक आणि सिंथेटिक असे 2 ॲप्रोच आहेत तत्त्वज्ञानात ज्ञानप्राप्तीसाठी असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून पृथक्करण केल्यानंतर कार्यकारण काय भाव आहे हे आपल्याला समजू शकतं. कशामुळे ही घटना घडली आहे, मग ते भौतिकशास्त्र असो किंवा सामाजिक शास्त्र असो, त्या घटनेचा अभ्यास करत असताना मग किंवा ते राज्यशास्त्र असो, समाजशास्त्र असो, पक्षांतर करणं योग्य की नाही, कशा पद्धतीने आजच्या काळामध्ये जे राजकारण चाललेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा ॲनालिसिस आणि सिंथेसिस करावं लागतं.
म्हणून कर्तव्य काय, कार्य आणि अकार्य काय आहे, ही सगळी द्वंद्व आहेत. सुख, दुःख, भय आणि अभय आहे. भय कशाचं आहे? माणसाला नेहमी मरणाचं काय भीती वाटत असते, पण दुष्कीर्तीची सुद्धा भीती माणसाने मरणात अतिरिच्यते. आपण मागच्या अध्यायांमध्ये पाहिले की मरणापेक्षा सुद्धा माणसाची दुष्कीर्ती होणं, अपकीर्ती होणं, म्हणजेच डिफेमेशन होणं ज्याला म्हणता येईल, ते अतिशय वाईट असतं. ते माणसाला शेवटपर्यंत खात असतं. जे खून करतायत, म्हणजे कुठे धैर्यामध्ये येणार आहे मी, जे दुष्ट दुराचारी असतात, ते जे वाईट कृत्य करतात, त्यांनासुद्धा याचे परिणाम ही मनामधनं भीती असतेच ना, असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून अभय जे आहे, भय आणि अभय, बंध आणि मोक्ष, आपल्याला असं म्हणावं लागेल. बुद्धी हे सगळं काही ज्याच्या बुद्धीला कळतं. कशाची भीती? दोन प्रकारची असते, शारीरिक आणि मानसिक. मानसिक म्हणजे पुढे काय होईल, पुढे नोकरी मिळेल की नाही, भविष्य चालतं दूरदर्शनवर, मला नोकरी कधी मिळेल, मला मुलगी कोणती मिळेल, मला मुलगा कोणता मिळेल, भीती असते मनामध्ये. साहजिक आहे वाटणं तरुण वयामध्ये की आपण पास होऊ की नाही परीक्षेत, पण भीती ही मानसिक असते. पुढे काय होईल चिंता असते, आणि त्या चिंतेतून भीती निर्माण होते. काही वेळेला अमुक व्यक्तीपासून, प्राण्यांपासून माणसाला काय म्हणावं लागेल की भीती वाटते, आणि मग मनुष्य त्याच्यापासून पळून जात असतात, हेही आपल्याला माहिती. म्हणून प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्य भयाभय, कार्याकार्य भयाभय. भय काय आहे, अभय काय? खरं तर माणसाने एकमेकांना, आपले सगळे देव हे अभय असताना असा हात आहे, बरंच हस्त आहे. माणसाची माणसाला भीती वाटता कामा नये, जर सात्विक बुद्धीचा असेल. म्हणून सगळी गोष्ट करत असताना कर्तव्य काय, बंधन काय आहे, कशामुळे बंधन, कर्माचं बंधन प्राप्त होतं, हे बंधन तोडायचं असतं, आणि मग माणसाला मोक्ष. म्हणून बंधनाचं स्वरूप काय आहे, मोक्षाचं स्वरूप काय आहे, हे जे बुद्धी जाणते आहे ना, त्याला आपल्याला असं म्हणावं लागेल ती सात्विक बुद्धी. अर्थात ही सात्विक बुद्धी व्हायला किंवा असायला स्थितप्रज्ञाची लक्षणं अंगात जिरवावी लागतात, मनात असावी लागतात, तरच माणसाला हे प्राप्त होऊ शकतं. पुढे राजसबुद्धी कशी आहे? राजसबुद्धीचं लक्षण, यया धर्मम अधर्मंच कार्यमच्या कार्यमेव च अयथावत प्रजानाती बुद्धीसा पार्थराय. हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म, धर्मम अधर्मम असं म्हटलेलं आहे, तसंच कर्तव्य आणि अकर्तव्य, कार्य अकार्य असं म्हणावं लागेल. अयथावत प्रजानाती म्हटलेलं आहे, म्हणजे यथार्थपणे योग्य निर्णय कधी घेता येत नाही, अशा याला बुद्धी जी आहे आपल्याला असं म्हणावं लागेल, ती बुद्धी ही राजस बुद्धी आहे असं म्हणावं लागेल. म्हणून रजोगुणी माणसं ही कधीच ह्याच्यामध्ये परमार्थाच्या मागे जात नाही. ती खूप ॲक्टिव्ह असतात, ती खूप क्रियाशील असतात, कधी शोकाकुल असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. कधी आपल्याला असं म्हणावं लागेल या सर्व गोष्टींचा धर्म काय, अधर्म काय. खरं तर युद्ध करणं हे अर्जुनाच्या दृष्टीने धर्म होतं, परंतु ते नको मला, माझ्याकडून काय हत्या होईल गुरुजनांची, आणि समोर असणाऱ्या बंधूंची, सगळे नातेवाईक समोर आहेत, गुरुजन आहेत, आप्तेष्ट आहेत, धर्म असून सुद्धा ते अधर्म असं वाटायला लागलं होतं त्याला, असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून तो नको म्हणत होता. पण जो जाणतो ना, या धर्मम अधर्म, जो जाणतो तो सात्विक. पण ज्याला काही हे कळत नाही, काय योग्य आणि काय अयोग्य आहे, हे जे आहे काही ते ज्याला कळत नाही, त्याची बुद्धी ही राजस. काही वेळेला व्यवहारात माणसं अशी दिसतात, मला काय करावं हे कळू दे, संकट प्रसंगी विशेषतः असा भाव मनामध्ये निर्माण होतो, काय योग्य आणि काय अयोग्य आहे, करावं का करू नये, नोकरी करावी का उद्योगधंदा करावा. खूप वेळा बसलेल्या स्पर्धा परीक्षांना परंतु यश आलं नाही, पण तरीसुद्धा जिद्द, चिकाटी, प्रयत्न असेल, दैव तर आहेच. अधिष्ठानम तथा करता करणम च पृथग्विधम विविधाष्ट पृथक चेष्टा दैवम पंचा चैवात्र पंचम. दैव पण आहे, परंतु प्रयत्न सोडून, चिकाटी सोडून, जिद्द सोडून चालत नाही. काही वेळेला कळत नाही संकट प्रसंगी, अशा वेळेला धीर देणारी माणसंही असावी लागतात. आणि तामस बुद्धी कशी असते? अधर्मम धर्ममिती या मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धीसा पार्थ तामसी म्हटले. अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी असते ती अधर्मालाही धर्म मानते, तसेच या रीतीने सर्व पदार्थांनाही विपरीत मानते असं म्हणावं. सगळ्या गोष्टींना विपरीत मानलं जातं. दूत खेळायला बोलवलं कौरवांनी,
धर्मराजा गेला. आता क्षत्रियांना दूध खेळायला बोलवल्यावर ते नाकारणं हे त्यांच्या दृष्टीने योग्य ठरत नाही. एकदा बोलवलं, पुन्हा दुसऱ्यांदा बोलावलं आणि सगळं महाभारत कसं घडलं माहिती आहे आपल्याला. शकुनी मामाने सगळ्या लबाड्या करून शठ बुद्धीचा होता तो आणि म्हणून त्याच्यात फसवलं गेलं. राज्य गेलं, सगळं पानाला लावली, भावंडा लागली, सगळी भूमी गेली आणि बायकोला म्हणजे द्रौपदीला सुद्धा पणाला लावलं. हे युधिष्ठिराचं अधर्मच आहे म्हणावं लागेल. अति सद्गुणसुद्धा घातक ठरतात. ही सद्गुण विकृती आहे असं म्हणावं लागेल. पण नल आणि दमयंती हे सुद्धा महाभारतातली गोष्ट आहे की हे सुद्धा दूध खेळायला बसले त्याच्या चुलत भावाशी पुष्कळ. नलराजासुद्धा हरायला लागला होता, पराभव. पण जेव्हा सगळं झाल्यानंतर तो म्हणला आता लाव बायकोपणाला. नलराजा तयार झाला नाही आणि पत्नीला घेऊन तो अरण्यात निघून गेला. मला दूध खेळायचं नाही. म्हणजे धर्म काय अधर्म काय हे समजलं पाहिजे. महाभारतातल्या या कथांवरून आपणही आपल्या जीवनात असा बोध घेतला पाहिजे. अशी ज्याची वृत्ती असते ना, आपल्याला असं म्हणावं लागेल, त्याला तामसबुद्धी असं म्हणतात. म्हणून पापकर्माला अधर्म म्हटलेलं आहे. पुण्यकर्म हे धर्म आहे असं म्हणावं लागेल. पुढे असं म्हटलेलं आहे धुत्यायया धारयते. हे झालं बुद्धीचं. आता धैर्याची 3 वर्णनं केलेली आहेत. सात्विक राजस. धुत्यायया धारते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेन व्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विक. धैर्य पाहिजे माणसाजवळ. हे धैर्य कसं असतं 3 आहे, तेही सात्विक राजस तामस. सात्विक धैर्य कसं, ज्या अव्यभिचारिणी धारणा शक्तीने मनुष्याने ध्यानयोगाने मन प्राण आणि इंद्रिय या सगळ्यांचा असं आपल्याला म्हणावं लागेल क्रिया धारण करीत असतो. ती धारणा म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल सात्विक धारणा होय असं म्हणावं लागेल. धैर्य जे आहे ते धैर्य शारीरिक म्हणजे जशी बुद्धी आहे तसं मानसिक धैर्य असावं लागतं. कॉवर्स डाय बिफोर 100 टाइम्स बिफोर डेथ असं म्हणतात. भित्रे लोक मृत्यूपूर्वी 100 वेळा मेलेले असतात. मन जर खंबीर असेल, करेजियस असेल तर मनुष्य घाबरत नाही आणि त्याचा आधार हा सत्य हा तेवढाच असतो. म्हणून सत्या म्हणजे दगड आहे बघा, 3 प्रकार दगड आहे, त्याचं 3 प्रकार आहे. तसं सात्विक धैर्य मान राजस आणि तामस. उदाहरण याच्यासाठी देते. एका दगडापासून मूर्ती तयार केली जाते, एका दगडापासून पायरी तयार केली जाते, एखादा दगड हा काय WC शौचकूपासाठी वापरला जातो. फुलाचंही तसंच आहे. एखादं फूल जे आहे ते देवाच्या डोक्यावर चढवलं जातं, एखादं फूल आहे त्याचा हार घातला जातो आणि एखादं फूल आहे शवावर घातलं जातं. वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. पशुपक्ष्यांचाही तसंच आहे. एखादा पक्षी हा निसर्गात उड्या मारत असतो. पोपटाला निसर्गात झाडावरून आहे आपण पाहतो. काही लोक पोपटाला सांभाळतात, पिंजऱ्यात अडकवतात आणि काही जे आहेत ते त्याचा उपयोग करून, एखाद्या पक्षाचा उपयोग करून किंवा माकडाचा उपयोग करून डोंबाऱ्याचा खेळ आपण पाहत असतो. असं 3 आहे. तसं माणसाचं आहे. हे धैर्य जे आहे ना, उदाहरण याच्यासाठी दिली, ही 3 प्रकारची अशी असतात. हे धैर्य माणसाने सोडून चालत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून कसं असलं पाहिजे, अव्यभिचारिणी असणारं धैर्य जे आहे, सात्विक धैर्य जे आहे ते अव्यभिचारी असलं पाहिजे. धर्मराज हा अर्थातच जसा श्रेष्ठ होता ना तसा, म्हणजे काही चुका त्याच्या हातून झाल्या असतील आता द्यूत्याच्या बाबतीत, पण सगळ्यात शीलवान आणि धर्मशील म्हणून युधिष्ठिराकडे पाहिलं जातं. युधिष्ठिरा ज्याची युद्धामध्ये बुद्धी स्थिर आहे, सात्विक आहे, त्याला युधिष्ठिर. आता द्यूतामध्ये हारला आणि सगळंच वेगळं झालं, कलाटणी वेगळी मिळाली इतिहासाला, हे आपल्याला माहिती आहे. परंतु जयद्रथाने, मुद्दाम इथे उदाहरण द्यावं असं वाटतं की जयद्रथाने काय केलं, द्रौपदीचं अपहरण केलं. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि म्हणून ते वन सोडून दुसऱ्या वनात राहायला आले. इथे एक हरिण धावत होतं आणि त्या हरणाने एका माणसाच्या पुजाऱ्याची असणारी सगळी जी यज्ञाची उपकरणं घेऊन आपल्या शिंगात अडकवली होती आणि ते पळत होतं. हरिण पुढे आणि तो मनुष्य मागे, पण काही सापडलं नाही. म्हणून धर्मराजाने सांगितलं बघा शोध घ्या मिळतं आहे का, तरी मिळालं नाही. बरेच दिवस तिथे त्या झाडाखाली वनात राहत असताना सगळेच पांडव, 5ही पांडव आणि द्रौपदी उपाशी, म्हणजे काही अन्न मिळालं नव्हतं. म्हणून पाणी कुठे मिळतं आहे का याचा विचार करायला
त्यांनी पाठवलं. पहिल्यांदा गेलेला आहे तो नकुलाला पाठवलेला आहे. बघ जरा झाडावर चढून कुठे पाण्याचा जलाशय दिसतंय का पाणी. हो आहे म्हणाला. धर्मराजाला सांगितलं इथे जरूर सरोवर दिसतंय मला, मी भांडं घेऊन जातो आणि पाणी आणतो. नकुल गेला. काही वेळ बराच वेळ झाला परत आला नाही. नंतर सहदेव गेला, मग भीम गेला, अर्जुन गेला, चारही पांडव गेले. इतका वेळ झाला तरी काही आले नाहीत. त्यांनी तिथे ज्यांना यक्ष भेटला होता, पण यक्षाचं काही उत्तर दिलं नव्हतं. त्यांनी अवज्ञा केली होती. मग गेला धर्मराजा का इतका वेळ लागला म्हणून. आणि तेव्हा तो म्हणला मी आता सरोवरात उतरतो आणि पाणी भरून लोटा भरून घेऊन येतो असं सांगितलं. तेव्हा यक्षाने सांगितलं थांब जरा इथे, माझ्या आज्ञेशिवाय तुला इथे सरोवरात उतरता येणार नाही. तुझ्या चारही भावंडांनी काय केलेलं आहे, माझी अवज्ञा केलेली आहे. तुला इथे जर पाणी हवं असेल तर मी आधी जे प्रश्न विचारतो आहे ते प्रश्नांची तू उत्तर दे. असे महाभारतातले यक्ष प्रश्न म्हणून जो भाग आहे त्याच्यामध्ये त्या यक्षाने धर्मराजाला 120 प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची समर्पक उत्तरं धर्मराजाने दिली आणि त्यामुळे तो यक्ष हा खुश झालेला होता. म्हणून हे सगळं झाल्यानंतर मी खुश झालाय, तुला काय हवं ते वर माग आणि किंवा या चारही भावंडांच्यापैकी तुला कोण जिवंत करू, मी सगळेच तिथे मृत झालेले होते असं सांग. असं म्हटल्यावर धर्मराजाने सांगितलं नकुलाला जिवंत कर. यक्षाला पण आश्चर्य वाटलं, अरे तुला 2 माता होत्या, एक कुंती मातेची तुम्ही आणि ही 2 जण कालची भावंड जी आहेत ती माद्रीची आहेत आणि तुझ्या सावत्र भावाला तू जिवंत कर म्हणतोस. तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या वडिलांना या 2 पत्नी होत्या आणि दोघीही माता होत्या, पण मला जेवढी कुंती माता प्रिय होती तेवढीच मला ही माद्री म्हणजे नकुलाची मातासुद्धा मला प्रिय होती. त्यामुळे मी त्या दोघांनाही समानतेने वागवतो. म्हणून नकुलाला जिवंत कर असं त्यांनी सांगितलं. हे उत्तर जे दिलेलं आहे ना ते खरोखरच धैर्याचं उत्तर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून नकुलाला त्यांनी जिवंत केलेलं आहे. महाभारतातला आपल्याला कधी मिळालं तर जरूर सुंदर आहे, त्याच्यावर बरीच पुस्तकं पण आहेत. यक्ष प्रश्न असा जो भाग आहे तो आपण जरूर वाचावा. हे जे धैर्य आहे ना ते धैर्य खरोखरच विलक्षण आहे असं म्हणावं लागेल. या उलट दुर्योधन आहे शेवटचे क्षण मोजत होता रणांगणावर आणि मी आता सगळं मिळवलं आहे, साम्राज्य मिळवलेलं आहे, माझ्यासारखा कोणीही नाही असं जरी असलं ना त्याचं धैर्य, तरीसुद्धा शेवटी पण त्याचा हेतू जो काय तो उदात्त नव्हता. तो पांडवांचं राज्य बळकावण्याचा होता असं आपल्याला म्हणावं लागेल. दुःशासनाचंही तसंच आहे म्हणावं लागेल. भीमाने आहे काय छातीवर आहे ठेवलेला आहे, गुडघा ठेवलेला आहे आणि मारणार आहे. शेवटचे क्षण 2 जण दुर्योधन दुःशासन मोजत आहेत, मृत्यू समीप आलेला आहे. सांग कोणत्या हाताने तू द्रौपदीच्या निरीला हात घातलास. तेव्हा त्यांनी वर केलेला आहे हात आणि सांगितलं या हाताने. आणि मग त्यांचा शेपण. हे जे धैर्य आहे ना ते धैर्य तामस धैर्य आहे. आधुनिक काळामध्ये सुद्धा आपल्याला आमच्या भागामध्ये मी राहत असताना लातूरला तिथे भूकंप झाला आणि भूकंपामध्ये अनेक माणसं ढिगाऱ्याखाली मातीची घरं असल्यामुळे कोसळली आणि ती नाहीशी झाली. अनेक वेगवेगळ्या देशातून सगळी मदत आली. जे दुष्ट होते त्यांनी महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र बोटं ठेचून त्याच्यातल्या अंगठ्या ही सुद्धा पसार केल्या. हे जे धैर्य आहे ते चांगलं नाही, हे तामस धैर्य आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून माणसाच्या बुद्धीत धैर्य असावं लागतं. धैर्य सोडू नये. खरं तर बायका अधिक धैर्यवान असतात पुरुषांच्या पेक्षा. संकटात पुरुष कोसळतात पण महिला कधी कोसळत नाही. दशरथाच्या रथाचं चाक हे कैकेयीने सांभाळलं होतं. युद्धशास्त्र तिला माहिती होतं म्हणून कैकेयीला वर दिलं होतं की तुझ्यावर मी खुश झालो आहे आणि जेव्हा हवं असेल तेव्हा तू वर मागून घे म्हणून. पुढे रामायण वेगळं घडलं ती गोष्ट वेगळी. पण हे सुद्धा धैर्य महिलांचं जवळ अधिक होतं. मेरी झाशी नाही दुंगी म्हणणारे असणारी झाशीची राणी ही किती आदर्श म्हणून मानली जाते. सांगा म्हणून धैर्यवान होती असं म्हणावं लागेल. स्वामी विवेकानंद असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असो, कितीतरी उदाहरणं, लोकमान्य टिळक असो, सगळे धैर्यवान होते. आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर अनेक पराक्रमी पुरुष असे होऊन गेले की त्यांनी संकटात कधीच धैर्य सोडलं नाही. मारिया बोटूतून खाली समुद्रात उतरणे हे काय कमी आहे का? अंदमान हे काय कमी धैर्याचं लक्षण आहे का? किंवा तिथे आले अंदमानला जात असताना सुद्धा मी पाहून आले आणि तिथे असा एकच झरोका आहे, इतकी खोली आहे
आणि तिथून मग चिठ्ठ्या टाकत होते. सांकेतिक भाषा निर्माण केली होती सावरकरांनी आणि सगळ्यांना एकत्र करून कसं काय आहे ते सूचना त्याच्यातून ते देत होते. एक एवढं असामान्य धैर्य असं म्हणावं लागेल. म्हणून देशासाठी प्राणपणाने झुंजणारे अनेक देशभक्त आपल्याकडे होऊन गेले, अनेक क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत. त्यांचा आदर्शही आपण घेण्यासारखा आहे. त्यांच्याजवळ हे असं सात्विक धैर्य होतं, तामस धैर्य नव्हतं. स्वतःचा स्वार्थ कधी पाहिला नाही आणि तळ हातावर शीर घेऊन हे लोक लढलेले आपल्याला दिसतात. म्हणून आपण बाजीप्रभू काय, तानाजी मालुसरे काय, ह्या सगळ्यांचा आदर्श आपण मुलांना गोष्टी सांगताना हा आदर्श घ्या असं त्यांच्या मनावर बिंबवित असतो. म्हणून धैर्य निर्माण करायचं असेल ना तर अशा गोष्टी सांगाव्या लागतात. लहानपणी सुसंस्कारित मन तयार झाली तर पुढली पिढी अधिक चांगली होत असते असं म्हणावं लागेल. अशा प्रकारे हे 3 प्रकारचे काय म्हणावं लागेल हे धैर्य आहेत. आणि त्यानंतर आपण आता पाहणार आहोत तिन्ही गुण धैर्याचं झाल्यानंतर सुखसुद्धा 3 प्रकारचं असतं बघा. सुखम त्विदानीम त्रिविधम शृणु मे भरतर्षभ, एकच ओळ सांगितलं आहे. आणि पुढे म्हणतायत अभ्यासात रमते यत्र दुःखांतंच निगच्छति यत्तदग्रे विषमेव परिणामे अमृतोपम तत्सुखम सात्विकम पुक्तम आत्मबुद्धी प्रसादजम म्हटलंय. आता 3 प्रकारचे सुख तू माझ्याकडून ऐक म्हणतायत. तेव्हा ज्याच्यामध्ये भजन ध्यान सेवा इत्यादीमध्ये मनुष्य रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी विषासारखे यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम, ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने आत्मबुद्धी प्रसादजम म्हटलेलं आहे. परमात्म्याच्या बद्दलच्या असणाऱ्या बुद्धीच्या प्रसन्नतेने, प्रसाद म्हणजे प्रसन्नतेने निर्माण होणारं सुख सात्विक आहे. आपण सगळे सुखासाठी धडपड करत असतो. एव्हरीबडी इज रनिंग ऑफ द प्लेजर और हॅपीनेस इन हिज लाईफ, हिज ऑर हर लाईफ म्हणावं लागेल. पण सुखाकडे दुर्लक्ष करून उभं राहा. आमचा एक फिलॉसॉफर म्हणतो तो मागेच सावलीसारखं उभं राहतं. सुख वेगळं आणि समाधान वेगळं. समाधान ही एक मानसिक भावना आहे, सुख हे भौतिक गोष्टी संबंधीचं असतं. म्हणून यत्तदग्रे विषम परिणामे अमृतोपमम, पहिल्यांदा विषासारखं वाटणारं पण नंतर मात्र अमृतासारखं गोड असणारं. गोळी देतात क्विनाईनने, काय मलेरिया हिवताप बरा होतो. कडू असते गोळी, खावत नाही. किंवा आणखीन काही कफ झाला असेल, आणखीन दुर्धर आजार झाला असेल, आणखीन काही एक्सरे काढायला सांगितलेले असतील, आणखीन मोठी ट्रीटमेंट चाललेली असेल, ते आवडत नाही. परंतु माणसाच्या कल्याणासाठी ते असतं. यत्तदग्रे विषमियम, विषासारखं कडू पण नंतर मात्र अमृतासारखं असणारं गोड, हे असं सुख जे आहे ना, व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं. अभ्यास करणं मुलांना आवडत नाही आजच्या काळच्या विद्यार्थ्यांना. बरोबर सगळं झटपट रंगारी आवडतं, पटकन यश मिळालं तर हवं असतं. पण ते प्रयत्न साध्य असतं, ते कष्ट करून मिळालेलं असतं. आणि त्याच्यासाठी अभ्यास करणं नको वाटलं तरी यश मिळवायचं असेल तर धडपड करावीच लागते, कष्ट करावेच लागतात. कष्टाचे कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, झटपट यश माणसाला मिळत नाही. आणि ते क्षणभंगून मिळालं ना, इन्स्टंट यश, सक्सेस, कधी एकदा प्रसिद्ध होईल, कधी एकदा गाण्याचा अल्बम निघेल असं माणसाला वाटतं. हे क्षणजीवी तात्पुरतं असतं म्हणावं लागेल. म्हणून जरी दुःख वाटलं, कडू विषासारखं वाटलं, तरी पुढे अमृतासारखं गोड असणारा सुख आणि आत्मबुद्धी परमात्म्याविषयीच्या ज्ञानामुळे मनाला प्रसन्नता वाटेल असं आपल्याला म्हणावं लागेल की ते सुख जे आहे ना ते सात्विक सुख. म्हणून विवेक असायला लागेल. मन बुद्धी, तन मन आणि बुद्धी ही शांत असावी लागतात, तरच प्राप्त होणारं सुख हे सात्विक आहे. राजस कसं असतं? विषयेंद्रिय संयोगा यत्तदग्रे अमृतोपम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम सुखम. जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने निर्माण होत असतं ते प्रथम भोगताना अमृतासारखं वाटलं तरी सुद्धा परिणामी विषासारखं असतं. म्हणून ते राजस सुख आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. निरनिराळे पदार्थ खावेसे वाटतात, खमंग, चमचमीत, तळलेले, कुरकुरीत असे पदार्थ आहेत. परंतु हे पदार्थ जास्त खाल्ले की काहीतरी शरीरात विकृती निर्माण होणार. पहिल्यांदा गोड वाटणारं विषयनं, कारण इंद्रिय धावत असतात ना सगळीकडे. माहिती आहे आजच्या काळामध्ये मोबाईल खूप वेळा वापरला तर लहानपणीच मुलांना चष्मे लागलेले आहेत. अगदी माझ्या माहितीत 2-2 वर्षाच्या मुलांना लोक, त्यांचे पालक आहेत, बघ आता, ऐक आता गाणं असं म्हणून दाखवतात आणि 10 वर्षाच्या आतच चष्मा लागतो. म्हणून परिणामे विषासारखं असणारं सुख जे आहे सुरुवात. म्हणून माणसाने सुख प्राप्त करून घेत असताना सुद्धा
कोणत्या प्रकारचं सुख आपण मिळवलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आणि तिसरं सुख जे आहे, यत्तदग्रेच अनुबंधेच सुखम मोहनमात्मना निद्रालस्य प्रमादोत्तम तत्ताम समुदारुतम म्हटलेलं आहे. निद्रा, आळस, अनुबंध आहे म्हणजे परिणामी सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल मोहित करणारं. निद्रा, आळस, प्रमाद आणि मोहित करणारं सुख जे आहे, भोग मिळणारं जे काही सुख आहे, अहंकाराने मिळणारं जे काही सुख आहे, ते आपल्याला असं म्हणावं लागेल की तामस सुख आहे. लालसा खूप असते. एक विद्यार्थी होता, परीक्षा देत होता आणि त्याच्या पेनातलं रिफिल संपलं, दुसरं पेन त्याला सापडेना म्हणून तिथे असणाऱ्या सुपरवायझर शिक्षकाने दिलं आणि नंतर त्याचं काम झालं, तो परीक्षेत उत्तीर्ण झाला, शालेय झालं, महाविद्यालयीन झालं. बघ मी तुला पेन दिल्यामुळे मिळालं. महाविद्यालयीन झालं, पुढे आणखीन चांगला IAS झाला आणि नंतर लग्न कार्य झालं, मोठ्या अधिकारावर गेला. लग्नामध्ये गेल्यानंतर ह्या शिक्षकाने सांगितलं, बघ त्यावेळेला मी तुला पेन दिलं होतं ना, म्हणून तुला आज इथपर्यंत पोचलायस, अधिकारी झालास आणि चांगली पत्नी मिळाली. हे असं जे सुख आहे ना, ते तामस सुख. हा अहंकार निर्माण झालेला होता म्हणून मोहामुळे निर्माण होणारं तमोगुण आहे, निर्माण होणारं अहंकार त्याच्या पाठीमागे असणारं सुख जे काही आहे ते सात्विक सुख आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. इथपर्यंत आपण ह्या सुखाचा असा विचार केलेला आहे आपला. म्हणून चांगलं वाईट काय आहे, झोप आहे माणसाला येत असते, आळस असतो, चुका होत असतात, कार्यक्षमता फारशी नसते. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल हत्यार जे आहे ना, ते दरोडेखोराच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असतं आणि राजाचे सुद्धा असतं हत्यार. तलवारीने फिरतात, कोयते घेऊन फिरतात, पण शिवाजी महाराजांनी घेतलेली तलवार जी आहे ते काय म्हणावं लागेल, दुष्टांचा संहार करण्यासाठीच घेतलेली होती ढाल तलवार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना सुख कोणतं आहे आणि आपण सात्विक सुखाचे असणारे करते कसे होऊ. अधिकाधिक माणसं गीतेचा अभ्यास करून एवढं सांगितलं, अधिकाधिक सात्विक व्हावी. रजोगुणी नको आणि तमोगुणी तर मुळीच नको, नाही तर त्या राष्ट्राला कलंक लागतो असं म्हणावं लागेल. एकसारखं निष्पाप लोकांचा बळी घेणं युक्रेनच्या आणि रशियाच्या युद्धात आपण पाहिलं, किंवा इस्रायलच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कितीतरी माणसं ठार मारली गेली. हिटलरचं नाव म्हणून घेत नाहीत, औरंगजेबाचं नाव म्हणून क्रूर कर्मे होते ते सगळे. त्यांचं सुख हे तामस सुख आहे, तामसी बुद्धीची, तामसी वृत्तीची माणसं होती. म्हणून जीवनात माणसाने कधीही तामस होऊ नये, सात्विक बनण्याचा प्रयत्न करावा असं इथे सांगतायत. आणि या सगळ्यांचं हे झाल्यानंतर तिन्ही गुणांच्या प्रसंगांचा उपसंहार केला आहे. न तदस्ते पृथिव्यां दिवी देवेषु वा पुन्हा सत्वम प्रकृतिर्मुक्तम यदेबी सत्त्रिभिर्गुणे. पृथ्वीवर, आकाशांमध्ये, देवांमध्ये यांच्याशिवाय इतरत्र असा कोणताही प्राणी नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित आहे. देवसुद्धा सात्विक आहेत, राजस आहेत, तामस आहे. माहिती आहे, इंद्र हा देव, देवेंद्र म्हणतात त्याला, पण तोही राजकीय होता, पॉलिटिकल होता. तिकडे एक तरतम भाव होता हेही आपल्याला माहिती आहे. तिथेही परीक्षा पाहिली जात होती. म्हणून कुठलाही प्राणी जो आहे, कुठलाही देव आहे आणि मनुष्य याच्या यावत सृष्टीतली सगळे असणारे वस्तुजात प्राणी मात्र हे सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त आहेत असं सांगितलेलं आहे भगवंतांनी इथे. म्हणून माणसाने या 3 गुणांचे आपल्यावर कोणता आहे, कोणत्या गुणाचा पगडा अधिक आहे किंवा कोणत्या गुणाच्या अधिपत्याखाली आपण राहू याचा विचार करून माणसाने सुख आणि धैर्य प्राप्त करून घ्यावं असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. इथपर्यंत 3 भाग, 3 जे सांगितलेले आहेत, धैर्य, तप झालं, यज्ञ झालं, कर्म झालं, ज्ञान झालं, हे सगळा विचार आपण इथे पूर्ण केलेला आहे. आता चातुर्वर्ण व्यवस्थेतील असणारी प्रत्येकाची कर्म कोणती आहेत पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आणि म्हणून इथे आपण आज इथे थांबू आणि पुढल्या भागामध्ये या सगळ्यांची कर्म कशी आहेत, कशी करतात आणि कोणती करावीत हे भगवंत सांगतायत, त्याचा विचार आपण करू. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.